नवनीत राणा यांच्या 3 मतं भाजपला, 1 मत कुठे द्यायचं ते माहीत आहे ना, या वक्तव्याने अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे। या वादग्रस्त विधानावर प्रश्न देखील उपस्थित होत आहेत। कि आज प्रचार कार्यालय का हमारा उद्घाटन हुआ है और आपका आशीर्वाद लेके ये मैदान भी हम लोगों को फतेह करना है। विधानसभा में बहुत सारे लोगों का हिसाब कर लिया, अब कॉरपोरेशन के इलेक्शन में बहुत सारे चेहरों का भी हिसाब करना बाकी है और उसके लिए मैं मैदान में हूँ। बस आप लोगों का साथ दीजिए। 3 कमल और चौथा मुझसे ज्यादा समझदार आप हैं, उसका साथ जरूर देना। बहुत बहुत धन्यवाद। नवनीत राणा यांच्या या वक्तव्यावर भाजपमध्येच संभ्रम निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले। या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। भारतीय जनता पक्षाच्या अमरावतीच्या नेत्या आदरणीय नवनीतजी राणा यांनी काल मोरबागमध्ये प्रचार सभेच्या दरम्यान आणि त्यानंतर जो प्रकार केला तो सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जरी व्यथित करणारा असला तरी माझं कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आपण सर्वांनी संभ्रमित होऊ नये। कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सातत्याने सांगितलेलं आहे की संपूर्ण उमेदवारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संमतीने, प्रदेशाध्यक्ष चव्हाणजी यांच्या संमतीने देण्यात आली आणि त्यामुळे आपण सर्वांनी सोबत हिंदुत्वासाठी, अमरावतीच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करायचं आहे। त्या विलासनगरच्या प्रभागामध्ये 4 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे, कमळाचे उमेदवार आहे, तो हिंदुत्वाचा गड आहे आणि त्या ठिकाणी संभ्रमित करणं हे चुकीचं आहे। सर्व 4ही लोकांनी खासदारकीच्या निवडणुकीमध्येही मोठ्या ताकदीने काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांना गद्दार म्हणवणं, एखाद्या समाजाला दोषी ठरवणं अतिशय दुःखदायी आहे आणि म्हणून अमरावतीमधल्या सर्व जनतेला माझं आव्हान आहे की कोणी काहीही म्हणो, परंतु भारतीय जनता पक्षामध्ये फूट पाडू नका। फूट नको पडायला, हिंदुत्वामध्ये फूट नको पडायला आणि त्यामुळं मी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की पूर्ण ताकदीने उतरा। जिथे जिथे कमळ असेल त्या त्या ठिकाणी तो आपला उमेदवार आहे। एखादा चेहरा कोणाला आवडत नसेल तो त्याचा प्रश्न आहे, परंतु तो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे, हिंदुत्वाचा उमेदवार आहे आणि म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहा, एवढीच माझी विनंती। या प्रकरणामुळे अमरावतीतील निवडणूक प्रचारात नव्या वादाला तोंड फुटले आहे। मात्र भाजपने कमळालाच मतदान करण्याचे स्पष्ट संकेत दिल्याचे अनिल बोंडे यांनी सांगितले। नेशन सिटी न्यूज, रोहिणी सुखदेवी।